कॉर्पोरेटमध्ये नवीन जॉब लागल्यानंतर अनेकांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो. खरंच कॉर्पोरेटमध्ये टिकून राहायचं कसं? सुरुवातीला सगळं खूप नवीन असतं. खूप नवीन लोकं, नवीन काम, नवीन वातावरण. अनेक वेळा आपल्याला स्वतःवर शंका येते, की मी हे सगळं काम करू शकेन का? मी इथे टिकून राहू शकेन का? नोकरी लागल्यानंतर एन्जॉयमेंट करणं गरजेचं असतं. पण त्या एन्जॉयमेंटबाबत वास्तवाचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. कारण जॉब मिळवणं ही एक गोष्ट आहे, पण तीच नोकरी टिकवून ठेवणं ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे. म्हणूनच आपल्या या चॅनलवर आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकून राहण्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स बघत असतो. जर तुम्ही करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये कॉर्पोरेट जॉइन करत असाल, तर कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पॉइंट 1, स्वतःला अपडेट ठेवा. कॉर्पोरेटमध्ये टिकून राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला सतत अपडेट ठेवणं. अनेक लोकांना असं वाटतं, की जॉब लागला म्हणजे शिकणं संपलं. पण खरं सांगायचं तर शिकण्याची खरी सुरुवात तिथूनच होते. महिन्यात 4 रविवार असतात. त्यातले किमान 2 शनिवार, रविवार तरी स्वतःच्या स्किल्ससाठी वापरले पाहिजे. सुट्टी म्हणजे फक्त आराम नाही, तर त्या दिवशी किमान 2 ते 3 तास तरी स्वतःच्या टेक्नॉलॉजीमध्ये काय नवीन चाललं आहे, नवीन अपडेट्स काय आहेत, नवीन टूल्स काय आहेत, हे शिकायला वेळ द्यायला हवा. कारण वेळेला आपण ओळखलं नाही, तर वेळ आपल्याला ओळख करून देते आणि त्याचमुळे सुरुवातीच्या काळात स्वतःवर केलेली ही मेहनत पुढे खूप उपयोगी पडते. पॉइंट नंबर 2, काम निवडू नका. कॉर्पोरेटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एक मोठी चूक अनेक जण करतात. ती म्हणजे हे काम माझं नाही असं म्हणणं. पण ज्युनियर असताना प्रत्येक काम ही एक संधी असते. कधीही मी का करू हे माझ्या जॉब मध्ये नाही किंवा मी हे करणार नाही असं म्हणू नका. कारण त्या कामामधूनच तुम्हाला नवीन अनुभव मिळतो, नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि तुमची समज वाढते. सुरुवातीच्या काळामध्ये कामाची निवड करण्यापेक्षा त्या कामामधून शिकता काय येईल यावर लक्ष दिलं तर तुमचा अनुभव आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढतात. पॉइंट नंबर 3, प्रोसेस समजून घ्या. कॉर्पोरेटमध्ये फक्त तुमचे टास्क पूर्ण करणं पुरेसं नसतं, तर त्या कामाची पूर्ण प्रोसेस समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करत आहात, तो प्रोजेक्ट कसा चालतो, टीम कशी काम करते आणि संपूर्ण सिस्टीम कशी काम करते, हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजते, तेव्हा तुम्ही फक्त टास्क पूर्ण करणारे कर्मचारी राहत नाही, तर काम समजून घेऊन निर्णय घेणारे प्रोफेशनल बनता. पॉइंट 4, माणसं समजून घ्या. कॉर्पोरेटमध्ये काम करताना फक्त काम महत्त्वाचं नसतं, तर माणसंही तितकीच महत्त्वाची असतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. कधी-कधी कामाचं प्रेशर येतं, परिस्थिती बदलते. अनेक वेळा आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांसोबत काम करावं लागतं. अशा वेळी शांत राहून परिस्थिती समजून घेणं आणि लोकांशी चांगल्या पद्धतीने वागणं ही खूप महत्त्वाची स्किल आहे. जर तुम्ही माणसं समजून घेतली, तर कॉर्पोरेट लाईफ खूप सोपी होते. पॉइंट 5, स्वतःवर काम करा. कॉर्पोरेटमध्ये ग्रोथ हवी असेल, तर सगळ्यात आधी स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काय सुधारणा करायची आहे, तुम्हाला अजून कोणत्या स्किल्स शिकायच्या आहेत आणि तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, हे स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जे वाटतं त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि तुमच्या शिकण्याच्या, कामाचा आणि प्रगतीचा पूर्ण कंट्रोल तुमच्या हातात घ्या. कारण करिअरमध्ये पुढं जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक. कन्क्लुजन, कॉर्पोरेटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये घेतलेली मेहनत हीच पुढे तुमच्या करिअरचा पाया बनते. नोकरी लागल्यानंतर एन्जॉयमेंट करणं महत्त्वाचं आहे, पण त्या एन्जॉयमेंटबाबत वास्तवाचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. कारण सुरुवातीला केलेली मेहनत आणि त्या काळामध्ये शिकलेले अनुभव हेच तुम्हाला पुढे करिअरमध्ये खूप पुढे घेऊन जाणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा
तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्ही अजून कोणी ज्युनियर आहात, तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये कोणत्या अडचणी येत आहेत? तुमचे प्रश्न मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून त्या विषयांवरती मी पुढचे व्हिडिओज बनवू शकेल. खाली मी एका कम्युनिटीची लिंक दिली आहे. तिथे तुम्ही जॉइन होऊ शकता. जिथे रोजच्या रोज कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकून राहण्यासाठी छोटे-छोटे टिप्स आपण शेअर करत असतो. आणि जाताना मागच्या व्हिडिओमध्ये कामामध्ये परफेक्शन कसं आणायचं यावर मी व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक तुम्हाला शेवटी दिसेल किंवा कमेंट बॉक्समध्ये मी पिन केलेली आहे. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. कारण करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये घेतलेली मेहनतच तुमच्या पुढचा करिअरचा ग्राफ ठरवते. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत.